प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आजीने आता मंदाकिनीला फोन केलेला असतो. आजी आता मंदाकिनीला खुशाली विचारते. मंदाकिनी म्हणते, मी कायम खुश असते, पण आजकालचे पोरं नीट माझ्याशी बोलतच नाहीयेत. त्यांच्याशी जर काही बोलायला गेलं तर ते उलट बोलतात आणि मग त्यांचा आणि माझा वाद होतो. मंदाकिनी म्हणते की आदिराबद्दल जर तुम्ही मला काही सांगायला फोन केला असेल तर म्हणलं यांना अगोदरच सांगावं. मंदाकिनी आजींना म्हणते की हे बघा, मी काही कुणाच्या वाकड्यात वगैरे जात नाही बरं का. मंदाकिनी म्हणते, आदिरा आणि माझं काहीच वाकडं नाही आहे बरं का, मी तुम्हाला खरंच सांगते. आता आजी म्हणते की अहो, त्यासाठी नाही, मी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. आजी म्हणते की आज तुमच्या लेकीचा वाढदिवस आहे, तुम्ही विसरलात का. हसतच आता मंदाकिनी म्हणते, हो हो, आज स्वानंदीचा वाढदिवस. आजी म्हणते, त्या निमित्ताने आम्ही सुवर्णप्रधान सोहळा करतोय. आजी म्हणते की राजवाड्यांच्या पहिल्या सुनेसाठी तो सुवर्णप्रधान सोहळा असतो आणि त्याचा तो खूप मोठा मान असतो बरं का. आणि आजी त्या सगळ्यांना नक्की यायला बोलते. मंदाकिनी म्हणते की येऊ, आम्ही नक्की येऊ. मंदाकिनी म्हणते की चालेल आणि मंदाकिनी फोन ठेवते. आणि फोन ठेवताच मंदाकिनी आता स्वानंदीच्या बाबांकडे येते आणि म्हणते की स्वानंदीचा आज वाढदिवस आहे, तेव्हा राजवाड्यांच्या घरून आजीचा फोन आला होता आणि ते सुवर्णप्रधान सोहळा करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला बोलावलंय. स्वानंदीचे बाबा म्हणतात की आम्हाला माहिती येते आणि त्यासाठी आम्ही निघालो देखील. स्वानंदीचे बाबा सुस्मिताला म्हणतात की स्वानंदीला दागिने मिळणार आहेत आणि स्वानंदीचे दागिने पुन्हा गहाण ठेवायचा वगैरे विचार तर नाही ना सुस्मिता तुझ्या आईचा. मंदाकिनी म्हणते की तुम्ही असं का बोलताय, अहो मी लेकीचं कौतुक केलंय, तिचा वाढदिवस आहे आज म्हणून. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की माझ्या लेकीला जबाबदारी कळते आणि त्या दागिन्याकडे माझी लेक आता जबाबदारीनेच बघणार, हाऊस माऊस म्हणून नाही, हे लक्षात ठेव. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की सुवर्णप्रधान सोहळ्याला फक्त रोहन आणि आदिरा जातील. स्वानंदीचे बाबा म्हणतात आजूबाजूला फिरकणं सोड, पण त्या घरात तू पाऊल देखील टाकायचं नाही. मंदाकिनी म्हणते मी तर जाणारच नाहीये. तेवढ्यात रोहन आदिरा आवरून तिथे येतात. रोहन म्हणतो, बाबा निघायचं ना आपल्याला, तुम्ही आवरलं नाही का. स्वानंदीचे बाबा म्हणतात तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. रोहन आदिरा निघून जातात आणि रागाने आता स्वानंदीचे बाबा आणि सुस्मिता सुद्धा मंदाकिनीला घरीच टाकून निघून जातात. तर मंदाकिनीला राग येतो. मंदाकिनी म्हणते माझ्याच घरात माझीच माणसं माझीच लायकी काढतात. आता इकडे सुवर्णप्रधान सोहळ्यासाठी आता आजी सगळी काही तयारी करून घेत असते. अंशुमनला सुद्धा आजी कामाला लावते. अर्पिता ते सगळं बघत असते. तेवढ्यात आजी आता तिच्या ज्वेलरी शॉपमध्ये फोन करते आणि म्हणते की अहो, आम्ही तुमच्याकडे पॉलिश करायला दागिने दिले होते, ते झाले का. तर ज्वेलरी शॉपमधला तो माणूस म्हणतो की हो झालेले आहेत. पण तो मुलगा म्हणतो की आम्ही तुम्हाला आमच्या माणसाकडून डिलिव्हरी देऊ शकत नाही. आजी म्हणते ठीक आहे, मी बघते आणि मग मी तुम्हाला कळवते असे म्हणत आजी फोन ठेवून आता विचारात पडते. आणि बारीक चेहरा करून आजी विचार करत असताना समर तिथे येतो आणि म्हणतो काय झालं आजू, अगं चेहरा का पाडलाय. आजी म्हणते काय नाही रे, त्या ज्वेलरीवाले ना थोडा गोळ घातला. समर म्हणतो काय झालं. समर म्हणतो कायम ना आजू तुझा जीव त्या दागिन्यामध्ये अडकलेला असतो. आजी म्हणते की हे सगळं तुझ्याच बायकोसाठी चाललंय, जास्त बोलू नकोस, आपल्याकडे पद्धत आहे, नाही पाळायची काही पद्धत. तर समर म्हणतो कुठल्या रीतीभाती घेऊन बसलीस आजी तू. आणि तेवढ्यात आता आनंद समरकडे तिथे येतो आणि म्हणतो समर चल जायचं का रे ऑफिसला, तू रेडी आहे का. समर म्हणतो हो. आजी म्हणते त्या दागिन्याचं काय ते अगोदर ठरवून घ्या, कोण आणायला जाणार ते. समर आजीला म्हणतो सांगितलं ना मी पिकअप करेल म्हणून. समर म्हणतो की नाही तर मी कुणाला तरी पाठवेन. आणि तेवढ्यात आता अंशुमन पुढे येत म्हणतो की आजी मी तुझं काम करू शकतो का. आजी म्हणते नको नको, तू तुझंच काम कर. आणि तेवढ्यात आनंदकडे बघत आजी म्हणते की आनंद तू हे काम करू शकतोस का दागिने आणण्याचं. तर आनंद म्हणतो हो करेल ना मी. हसतच मलिका म्हणते की आजू अगं पण अंशुमन हे काम करेल ना. आजी म्हणते नको नको, अंशुला ना मी घरातली कामं सांगितली, आनंद दागिने आणायला जाईल. समर म्हणतो आजी त्याला तू घरातलं काम कसं सांगतेस, का सांगतेस. आजी म्हणते की जर आनंदला तू ऑफिसमधला मानत असेल तिकडे ऑफिसमध्ये, पण मी त्याला माझा घरी दुसरा नातू मानते. समर म्हणतो म्हणून काय कामाला लावायचं का. समर म्हणतो मी आणील खरं दागिने. आजी म्हणते की तू कार्यक्रमाला वेळेवर पोहोचला ना तरी तुझे खूप उपकार होतील. तर आता आजी म्हणते की आनंद तूच आण, आणि मी पॉलिश करायला दागिने दिले होते, त्या दागिन्याची जी काही लिस्ट आहे ना ती आनंद मी तुला पाठवते बरं का. तर आनंद होकार देतो. आजी म्हणते की सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणजे आपला तो राणीहार. तो राणीहार राजवाड्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे बरं का आनंद. आता अंशुमन, मलिका, अर्पिता चोर कानाने ते सगळं ऐकत असतात. आनंद म्हणतो की आत्ता जातो, सगळे दागिने ना सुरक्षितपणे इथे घेऊन येतो, तुम्ही काहीच काळजी करू नका.
आणि आनंद तेथून निघून जाताच आजी म्हणते की मल्लिका चला कामाला लागा. नाटक करत मल्लिका म्हणते की आई थोडा अशक्तपणा वाटतोय. आणि इकडे आता स्वानंदी ही मंदिरात येते आणि गणपती बाप्पाच्या पाया पडते. आणि लगेच आता गुरुजी तिथेच असतात, स्वानंदीला ओळखतात आणि गुरुजी स्वानंदीला आशीर्वाद देतात आणि हॅपी बर्थडेची विश करतात. आणि स्वानंदी प्रेमाने गणपती बाप्पाच्या मनोभावे पाया पडते. तर गुरुजी म्हणतात काय मागितलं स्वानंदी बाप्पाकडे. आणि लगेच स्वानंदी म्हणते कुटुंबाचं सुख मागितलं. गुरुजी म्हणतात स्वतःसाठी सुद्धा काही मागत जा स्वानंदी. स्वानंदी म्हणते की कुटुंबाचं सुख यातच माझं सुख. तर चला गुरुजी मी निघते असे म्हणत स्वानंदी जाऊ लागते. आता इकडे मल्लिका, अंशुमन, अर्पिता बेडरूममध्ये येतात. मल्लिका जाम रागावते. मल्लिका म्हणते आपल्यावरती काही विश्वास आहे की नाही. त्या आनंदवर एवढा विश्वास, मला जाम राग येतोय. मल्लिका म्हणते की महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराण्याचे दागिने आणायला बाहेरच्या माणसांना पाठवलं. मल्लिका म्हणते आपल्यावर विश्वास नाही, त्या म्हातारीला स्वतःच्या नातवावर नाही विश्वास, दुसऱ्यावर विश्वास आहे. आणि मल्लिका म्हणते की मला ना संताप आलाय, आता खूप संताप आलाय. मल्लिका म्हणते की ही प्रॉपर्टी तुम्हा तिघांनाही मिळावी म्हणून माझी धडपड चालली. अर्पिता म्हणते की अंशू तू जरा शांत राहा, मम्मा त्यांच्यावर चिडली आणि तू राग का आपल्यावर काढतोयस. आता इकडे अंशुमन म्हणतो की हे मला माहिती आहे. तर लगेच आता अर्पिता म्हणते की अंशू तू असं का बोलतोय. अंशुमन म्हणतो हे मला आधीच माहिती होतं, तुम्ही माझं ऐकून का घेत नाही. आणि माझा जो काही मॅटर झाला तो त्या मॅटरपासून आजी दादा माझ्याशी व्यवस्थित बोलतसुद्धा नाहीत. मल्लिका म्हणते तुला राग नाही आला का अंशू. अंशुमन म्हणतो मला का राग येईल, आपल्याला जे हवं होतं ना मॉम तेच झालंय. आता अंशुमन म्हणतो की दागिने घ्यायला आनंद जाणार आहे आणि त्याला यामध्ये अडकवण्याचा जास्त चांगला प्लान कोणता असू शकतो. अंशुमन म्हणतो की ते दागिने विश्वासाने आनंदला आणायला पाठवलं बरोबर, तर यामध्ये आनंद विश्वासघातसुद्धा करू शकतो. आणि हसतच मल्लिका म्हणते ओ यस, हे तर मला कळलंच नाही. अर्पिता म्हणते वा अंशू काय तू मास्टर स्ट्रोक मारलाय. लगेच आता मल्लिका म्हणते पण समर आनंदवर संशय घेईल का अंशू. आता अंशुमन म्हणतो की आपल्या पारंपरिक खानदानी दागिन्यांची किंमत 25 ते 30 लाख रुपये असणार आहे मॉम. आणि इकडे आता स्वानंदी तिच्या बेडरूममध्ये तयार होत असते, पण स्वानंदीला आता तिचा मेकअपचा एक डबा उघडत नसतो. तर आता समर स्वानंदीकडे बघतो. तर स्वानंदी म्हणते की अहो बघा ना, हा डबा उघडतच नाही आहे. पटकन समर तो डब्बा घेतो आणि उघडू लागतो. स्वानंदी म्हणते उघडतो का सर. समर म्हणतो उघडेल. तर लगेच स्वानंदी म्हणते की ओके. स्वानंदी म्हणते की असं काही एवढा घट्ट बसलाय. आणि आता रागा वैतागाने खूप जोर लावून प्रयत्न करत समर आता तो डब्बा उघडतो, पण त्याची सगळे काही क्लिप्स वगैरे खाली पडतात, खाली सांडतात. आणि स्वानंदी आणि समर दोघेही आता गोळा करण्यासाठी खाली वागतात. तर समरच्या डोक्याची स्वानंदीला टक्कर लागते. दोघेही डोक्याला हात लावतात. पटकन आता त्या सगळ्या डब्यातल्या वस्तू उचलून आता समर स्वानंदीकडे देतो. आणि स्वानंदी त्याच्यातील एक टिकली आता कपाळी लावते, पण ती टिकली आता बाजूला कपाळावरती दुसरीकडेच लागली गेली असते. समर ते बघतो. एकटक नजरेने समर स्वानंदीकडे बघू लागतो. तर स्वानंदी म्हणते की आता काय झालं, भांडण करायचा विचार सोडून दिला की काय. हात करत आता समर म्हणतो की तुमची टिकली आहे ना कपाळाची, ती जरा इकडे सरकली. तेव्हा आता समर म्हणतो की ती टिकली थोडी इकडे सरकवा. आता समर म्हणतो की माझ्याकडे बघा, ती टिकली अशी समोर पाहिजे ना, ती इकडे गेली इकडे. हात करत समर स्वानंदीला दाखवतो. आता स्वानंदी म्हणते इकडे गेली का. हो. समर म्हणतो की ती जरा अशी इकडे घ्या. स्वानंदी तसं करू लागते, पण स्वानंदीला आता कपाळाचा सेंटर काही जमत नसतो. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते थांबा, तुम्ही खूप कन्फ्यूज करता. आणि स्वानंदीचा जाता जाता तोल जातो. तर समर स्वानंदीला पकडतो आणि स्वानंदी समरच्या मिठीत येत एकटक नजरेने दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. आता इकडे अंशुमन विचार करू लागतो. तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की 1 मिनटं अंशू, तू जे काही करतो ना ते विचारपूर्वक कर, आपल्या अंगाशी काही आलं नाही पाहिजे बरं का. अंशुमन म्हणतो मॉम आपल्या अंगाशी काहीच येणार नाही. मल्लिका म्हणते की हा जो सुवर्ण प्रधान सोहळ्याचा घाट घातलाय तो मला आवडलेला नाहीये. अंशुमन म्हणतो की म्हणून हा सुवर्ण सोहळाच होऊ द्यायचा नाहीये. आणि अंशुमन म्हणतो की आता माझा प्लान ऐका. अंशुमन अर्पिता आणि मल्लिकाला त्याचा प्लान सांगतो. आता इकडे स्वानंदी भानावर येते. तर समर म्हणतो प्रत्येक गोष्टीत तुम्ही घाई करता बरं का, एवढी का घाई असते हो तुमच्या पाठीमागे. समर म्हणतो की एवढी घाई कशाला करता हो तुम्ही. अहो मी होतो म्हणून तुम्ही वाचलात, नाही तर आता तुम्ही तोंडावर पडला असतात. समर म्हणतो जरा माझ्यावर विश्वास ठेवायचा ना. स्वानंदी म्हणते की अहो कसा विश्वास ठेवायचा, तुमचं हे इकडून तिकडून तिकडून इकडून मलाच कळत नव्हतं. समर म्हणतो ती निकिता सुद्धा विश्वास ठेवत नाहीये. स्वानंदी म्हणते की हे बघा आता आपण 2 मिनिटं मौन पाळू शकतो, तुम्ही सुद्धा रेडी व्हा, मी सुद्धा रेडी होते. तर समर होकार देतो.
आणि समर आता स्वानंदीकडे तिरप्या नजरेने बघू लागतो. तर स्वानंदी आता आरशासमोर रेडी होऊ लागते आणि कानात आता दागिने घालून आता स्वानंदी तयार होत असते. आणि लगेच आता स्वानंदी समोर येत म्हणते की कसं दिसताय. तर समर म्हणतो की आपलं मौनव्रत होतं ना, पण तुम्ही सोडलं की मौनव्रत. स्वानंदी म्हणते माझं बोलणं तुम्ही एवढं सिरियसपणे कधीपासून घ्यायला लागलात. समर म्हणतो की जे योग्य आहे ना ते मी ऐकतो आणि अंमलात आणतो. स्वानंदी म्हणते अच्छा. आणि स्वानंदी जाऊ लागते. तर तेवढ्या समर म्हणतो तुम्ही छान दिसताय. पुन्हा स्वानंदी डचकते, पाठीमागे समरकडे बघते. समर म्हणतो मी तुम्हाला म्हटलो तुम्ही छान दिसताय. स्वानंदी म्हणते अच्छा, माझी साडी बघून तुम्हाला वेगळं वाटलं म्हणून तुम्ही बोलात ना. स्वानंदी म्हणते मी नेहमीपेक्षा वेगळी साडी नेसली म्हणून तुम्ही बोललात ना. समर म्हणतो एवढं डिटेल मला कळत नाहीये, मी तुम्हाला छान दिसता एवढंच म्हटलो. समर म्हणतो तुम्ही माझ्याशी लगेच असे भांडणार आहात का. स्वानंदी म्हणते की हे बघा मला हे असं ऐकायची सवय नाहीये. एक तर तुम्ही माझ्याशी चांगलं हे बोलताय आणि वरून मला कॉम्प्लिमेंटही देताय. आणि आता समर म्हणतो की मग त्याची आता सवय लावून घ्या, कारण आता आपली मैत्री झाली आणि आपण आता फ्रेंड्स आहोत. समर म्हणतो की माणसाने समोरच्याचं कौतुक करावं, त्याला आवडतं मग. तर स्वानंदी म्हणते अच्छा. समर म्हणतो माणसाने समोरच्याला कॉम्प्लिमेंट सुद्धा द्यावी आणि ती घ्यावी सुद्धा बरं का. समर म्हणतो हे बघा मला टोमणे मारू नका, आनंद आणि निकिताला सुद्धा मी मध्ये मध्ये कॉम्प्लिमेंट देत असतो आणि तुम्हाला जर माझी कॉम्प्लिमेंट नसेल तर तुम्ही मला परत द्या. तर स्वानंदी म्हणते की नाही नको, मला हवी आहे हो. स्वानंदी म्हणते की कॉम्प्लिमेंटचा मुद्दा मात्र तुम्ही बरोबर बोललात. समर म्हणतो माझे मुद्दे बरोबरच असतात. समर म्हणतो की पण ते तुमच्या आत्ता लक्षात यायला लागलंय. समर म्हणतो त्याचं काय आहे, दोन माणसं बरोबर राहायला लागल्यानंतर सामान्य माणसाची सुद्धा आपोआप उन्नती होती. आणि आता ते ऐकून स्वानंदी तर अवाकच होते आणि समरकडे बघू लागते. तर समरसुद्धा हाताची घडी घालून स्वानंदीकडे बघतो. इकडे आता आनंद हा त्या अरिहंत ज्वेलरमध्ये जाऊन समर राजवाड्याने पाठवल्याचे सांगतो आणि तुमच्याकडे पॉलिश करायला दागिने दिले आहेत, ते पाहिजे होते, मला पाठवले असे बोलतो. तर आता तो अरिहंत ज्वेलरमधला माणूस आता तुमची लिस्ट चेक करा आणि त्याप्रमाणे दागिने घेऊन जा असे आता आनंदला सांगतो. तर आनंद लिस्टप्रमाणे दागिने घेऊ लागतो. ते दागिने बघून आनंद देखील खुश झालेला असतो. इकडे समर आणि स्वानंदी तयार होऊन आता बाहेर येतात. आता प्रेमाने आजी आता स्वानंदीकडे बघते. तर समर म्हणतो आजी अगं मी सुद्धा तयार झालोय बरं का. आजी म्हणते की थांब, अगोदर मला माझ्या नात सुनेला डोळे भरून बघू दे. तेवढ्यात वरून मलिका, अर्पिता, अंशुमन येतात आणि अर्पिता म्हणते की हे खानदानी आता जे दागिने आहेत ते अजून या स्वानंदीला का नाही दिले आणि आपल्याकडे कधी येतील. तर मलिका म्हणते की तिला जरी दिले तरी ते आपल्याकडेच येणार आहेत, पण त्या अगोदर आपण जे काही प्लान केला आहे तो त्याच्यावर त्या अगोदर कॉन्सन्ट्रेट करूयात. तर अर्पिता, मलिका आणि अंशुमन एकमेकांच्या हातावर टाळी देतात. तर आता स्वानंदी ही तिघांचा डाव कसा उधळून लावते आणि आजी आता स्वानंदीला कशी दागिने घालून दागिन्यांनी मढवून आता राजवाड्यांची नाच सून बनवते, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.